आपकी अदालतमध्ये पाकिस्तानी सिनेमांची सुपरस्टार मीरा यांच्यावर आरोप आहे की या हिपोक्रेट आहेत. हिपोक्रेट. तुम्ही स्वतःविषयी सांगतात कमी आणि लपवता जास्त. मी जी काही आहे सगळं पब्लिक समोर आहे, प्रेस समोर आहे, माझ्या पेरेंट्स समोर आहे. कधी काही लपवलं नाही. लपवलं तर बरंच काही तुम्ही. तुम्हाला कसं माहीत? तुम्ही काही स्टिंग ऑपरेशन केलंय? तुमचं खरं नाव रुबाब आहे हे तुम्ही कधी कुणाला सांगितलं नाही. खरं नाव. हो, हां. फॅमिली नेम आहे. आणि जेव्हा तुम्ही पहिली फिल्म केली त्यावेळी तुमचं नाव इर्तजा ठेवण्यात आलं होतं. नाही, हे सुद्धा माझं फॅमिली नेम आहे. असे किती फॅमिली नेम आहेत तुमचे? ॲक्चुअली माझे जे फॅमिली नेम आहे ते आहे इर्तजा रुबाब. आणि तिसऱ्यांदा तुमचं नाव ठेवण्यात आलं समीरा. नाही, हे चुकीचं आहे. हे पाकिस्तानी पेपरमध्ये लिहिलंय. तिसऱ्यांदा तुमचं नाव समीरा ठेवण्यात आलं, ज्याला तुम्ही भारताप्रती असलेल्या प्रेमापोटी तुम्ही समीराचं मीरा करून टाकलं. नो, 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 नो. काय बोलताय? माझं मीराच. पाकिस्तानचे अनेक न्यूजपेपर्स जे आहेत, तुम्ही बघा, माझे नाव मीराच आहे. ही गोष्ट खरी आहे का की तुम्ही खूप लहान वयातच ॲक्टिंग करायला सुरुवात केली हो, होती? मी माझं करिअर स्टार्ट केलं होतं जेव्हा 15 वर्षांची होते. जेव्हा तुम्ही ॲक्टिंग सुरू केली होती तेव्हा तुम्ही जरा जाड होता. हो, हो. हो. मग कसा हा वेट लॉस झाला? काम कर. काम करून करून डे नाईट शूटिंगमुळे वेट कंट्रोल झालं. तुमची पहिली फिल्म 1995 मध्ये काटा रिलीज झाली होती. पण तुम्ही तिच्याविषयी जास्त बोलत नाही. तुम्ही लोकांना पहिली फिल्म सांगता चीफ साहब जी 96 मध्ये रिलीज झाली होती. मी सगळ्यात पहिली फिल्म साइन केली होती चीफ साहब. पण कांटा 1 महिना आधी रिलीज झाली. आणि हिट झाली चीफ साहब. हो, सिंपल लव्ह स्टोरी. एका श्रीमंत बापाची मुलगी आणि एक गरीब घरातला मुलगा, ज्याला मी खूप आवडते आणि माझे जे पेरेंट्स आहेत त्यांना नाही वाटतं की माझं ह्याच्याशी लग्न व्हावं कारण की मी खूप श्रीमंत बापाची मुलगी जेव्हा आहे. तुम्ही फिल्म्समध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा पहिल्यांदा पाकिस्तानी फिल्म्समध्ये एक अशी मुलगी दिसली जिला सुरुवातीला लोक पाकिजा म्हणायचे, नंतर पठाखा म्हणायला लागले. अ, पहिल्यांदा पाकीजा. हे बघा, रोल्समध्ये व्हेरिएशन खूप इम्पॉर्टंट आहे आणि डिफरंट टाइप्सचे रोल्स मला करायचे आहेत. मी खूप सिंपल रोल्ससुद्धा केलेत आणि ग्लॅमरस रोल्ससुद्धा केलेत. लाइक मदरचा रोलसुद्धा केलाय, एक चांगल्या लव्हरचा रोलसुद्धा केलाय, बायकोचा रोलसुद्धा केलाय आणि खूप जे ग्लॅमरस ते कॅरेक्टरसुद्धा केलेत. तर नेहमी डिफरंट मूड्स दिलेत फिल्म्समध्ये. कोणती अशी फिल्म होती जिने तुम्हाला सेक्स सिम्बलची पदवी दिली? अशी इमेज तर मुळीच नाहीये. तुम्ही असं जर मी तुम्हाला लाहोरचे पेपर दाखवले तर ह्या सगळ्या पेपरमध्ये तर हेच लिहिलेलं आहे. तुम्ही हे की जे न्यूजपेपर चुकीचे पिक केलेत. हं, आपल्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह तर नेहमी आर्टिस्टविषयी येत असतं. तर फक्त पॉझिटिव्हच आय थिंक तुम्ही काही मी जर तुम्हाला खरं सांगायचं तर मी जो कुठला पेपर उचलला, त्यात हेच लिहिलंय की मीरा पाकिस्तानच्या फिल्म्समध्ये कुणी त्यांना सेक्स सिम्बल म्हणतं, कुणी त्यांना हॉटेस्ट स्टार ऑफ पाकिस्तानी फिल्म्स म्हणतं. हो, मी ग्लॅमरस तर आहे. मी चांगली दिसते फिल्म्समध्ये, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये फिट होते. प्रत्येक रोलमध्ये चांगली मग वाटते. तेच तर मी उचललंय ना पेपरमधून. हो, व्हर्सॅटिलिटी आहे माझ्यात. हे बघा, जर माझ्या कॅरेक्टरचा संबंध जर सेक्सी फिल्म आहे किंवा सेक्सी लुक्स आहे, तर मी मी सेक्सी गर्ल बनते आणि जर सिंपल मुलीचा रोल आहे, तर मी सिंपल बनते. जर सीरियस मुलीचा रोल आहे, तर मी सीरियस बनते. अ, जर
अंधळ्या मुलीचा रोल आहे, तर मी अंधळी पण बनते. कुठलाही असो तुम्हाला खूप सुंदर दिसायचं असतं. हो, आय वॉन्ट टू लूक गुड. आय वॉन्ट टू लूक ब्युटिफुल अँड चांगली ॲक्ट्रेस दिसायचं आहे, की माझ्या कॅरेक्टरमध्ये अगदीच परफेक्ट वाटावी जे कॅरेक्टर आहे, अगदी तीच मुलगी आहे. मीरा नाहीये. तर तुम्हाला अभिमान आहे खूप तुमच्या सौंदर्यावर. हो, मला वाटतं, की लोकांनी फक्त आणि फक्त मलाच बघावं आणि कोणालाही बघू नये. आणि जर दुसरं कुणाला बघितलं तर काय वाटतं तुम्हाला? मला नाही आवडत. मला वाटतं फक्त मला बघावं बास.